अपडेट्स आता आपल्याला दिलेले आहेत त्यानुसार पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण सांगायला हवं की 20 ते 25 जण एकूण यामध्ये वाहून गेलेले होते। पुलावर एकूण 101 लोक होते असं ते म्हणतात। त्यातले 20 ते 25 जण या नदीपात्रामध्ये पडलेले होते आणि त्यातल्या दोघ जण दगावलेले आहेत, दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि बाकी बहुतांश जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। सध्या तरी या परिसरातल्या नदीपात्रामध्ये इतर कोणी अडकल्याचं दिसत नाही असं ते म्हणतात। मात्र बचाव कार्य सुरू आहे। अजूनही नेमकं घटनेचं गांभीर्य काय आहे याची अधिकृत घोषणा ज्यावेळी एनडीआरएफ करेल किंवा इथल्या प्रशासनाकडून कळेल त्यावेळी अधिकृतरित्या आपल्याला हे म्हणता येईल। मात्र आत्तापर्यंत जी माहिती मिळते स्थानिक आमदारांनी आपल्याला जे अपडेट्स दिलेत त्यानुसार आत्तापर्यंत 2 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे आणि या परिसरातल्या पवना हॉस्पिटलमध्ये 2 ते 3 जणांना हलवण्यात आलेलं आहे। बाकी इतर सर्व पर्यटक सध्या सुखरूप आहेत आणि त्यांना नदीपात्रातून बाहेर काढण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते। तर काय काय घडलंय गेल्या काही मिनिटांमध्ये आपण पाहू शकता। इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला। मावळ परिसरामध्ये असणाऱ्या या प्रसिद्ध पर्यटन स्थळी हा पूल होता। इंद्रायणी नदीवर हा पादचारी पूल काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला होता। कुंडमाळ्याजवळ हा पूल होता। या ठिकाणी नागरिकांना ही नदी ओलांडता यावी यासाठी हा लोखंडी पादचारी पूल होता। या पूल दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। काही सूत्रांकडून 5 जणांचा मृत्यू झाला असावा अशी देखील भीती व्यक्त करण्यात येते आहे। पूल दुर्घटनेमध्ये 20 ते 25 जण वाहून गेल्याची सध्या भीती आहे। मात्र सध्या जे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत, जे स्थानिक आमदार त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेत आणि त्यांच्याकडून जी माहिती मिळते त्यानुसार 2 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, तर 2 ते 3 जणांना नदीपात्रातून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे। पवना हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे। एनडीआरएफची टीम घटनास्थळी सध्या दाखल झालेली आहे आणि पायी जाण्यासाठी उभारलेला हा पूल 30 वर्ष जुना होता। या ठिकाणी 18 ते 20 ॲम्ब्युलन्स देखील आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पूल निकृष्ट दर्जाचा होता अशी माहिती माजी आमदार बाळा भेगडे यांनी दिलेली आहे, तसा त्यांनी आरोप केलेला आहे। स्थानिक प्रशासनाकडे वारंवार याबद्दल तक्रार करून देखील हा पूल हटवण्यात आलेला नव्हता अशी तक्रार इथल्या स्थानिकांची होती अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। मात्र सध्याचे जे अपडेट्स आहेत त्यानुसार पुलावर 100 पेक्षा अधिक लोक उपस्थित होते आणि त्यातले 20 ते 25 लोक वाहून गेले अशी सध्या माहिती मिळते आहे। तर या दृश्यांवरून आपल्याला कल्पना येऊ शकेल, मावळ परिसरामध्ये दर वीकेंडला शेकडो पर्यटक पर्यटनासाठी जात असतात आणि विशेषतः ज्यावेळी पावसाळी वातावरण होतं, पावसाला सुरुवात होते त्यावेळी निसर्ग देखील अत्यंत रम्य झालेला असतो आणि नदीपात्रांमध्ये पाणी वाहायला सुरुवात होते। हे खळाळतं पाणी पाहण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी दर वीकेंडला मावळ परिसरामध्ये पर्यटक गर्दी करत असतात। याच प्रकारे या रविवारी देखील आज देखील पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले होते। मात्र या नदीचा आनंद घेता घेता या धोकादायक पुलावर काही पर्यटक चढून गेले आणि अगोदरच खिळखिळा झालेला धोकादायक झालेला 30 वर्षांपूर्वीचा हा पादचारी पूल अचानकपणे कोसळला आणि या पुलावर असणाऱ्या 100 लोकांपैकी 20 ते 25 लोक नदीपात्रामध्ये पडले आणि वाहून गेले। त्यापैकी काही जणांना सध्या वाचवण्यात यश आल्याचं कळतं आहे। दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार शेळके यांनी दिलेली आहे। 4 ते 5 जणांचा मृत्यू झालेला आहे अशी देखील एक माहिती काही सूत्रांकडून देत आहेत। अधिकृत आकडा आपल्याला थोड्या वेळातच उपलब्ध होईल। नाझीम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत। नाझीम, या क्षणाचे अपडेट्स। या क्षणी आता बचाव पथकं जी आहेत ती या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि युद्ध पातळीवरती जे पाण्यामध्ये अडकलेले आहेत, वाहून गेलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत।